प्रेमामध्ये बघा कशी चाले, प्रेमासाठी गंमत जम्मत कोणामागे कोण कसे धावे, कशासाठी नाही सांगत. प्रेम कसं असावं माप नाही जरी, प्रेम नाही कुणाचीही मक्तेदारी, प्रेम नाही कुणाचीही मक्तेदारी. चल हाट. कोणा वाटे कोणी कोर चंद्राची चकोरी, कोणा पडली घाई तर कोणाला सबुरी, कधी भेटे लंबूजीला कोणी लहान खुरी, तर कधी कधी असते कावळ्याच्या तोंडात पुरी. वृषाली म्हणायचंय तुला? तेच काय ते की हो, तर त्यांच्या बरोबर ते कोणतरी फंक्शनला गेले असते. अच्छा. येते मी. अरे मॅडम कुठे आहेत? अय्यो ते अजून आले नाही की हो. अच्छा अच्छा अच्छा. चार गिंडी पार गिंडी पो पो येते मी. पो म्हणजे येते मी. गेला म्हणजे घरी कोणीच नाहीये. येस. मी सांगू का त्यांना फोन करून की आज काय आहे ते, म्हणजे आज काय झालं ते. त्यांचा ना फोन आलेला नाही, म्हणजे नक्की त्यांना आठवत नसणार. हाय का रश्मी? अगं बहिणी तू इथे कुठे? अगं मी शॉपिंगला आले होते मैत्रिणी बरोबर. तुम्ही दोघे कुठे येऊन टाकताय? अगं माझ्या बाबांना आहे ना अवॉर्ड फंक्शनचे 2 पासेस मिळाले. मीच म्हणाली रश्मीला आपण दोघं जाऊया म्हणून. आणि तुला माहिती आहे ना बहिणी, अशी संधी मी कधी सोडली आहे का? बरं हे घरी आले? पण दादा हा? तुला वाटतं का तो एवढ्या लवकर घरी येईल? अगं बहिणी जाऊ दे ना, मला खूप लेट झालाय. चल निघ ना आता पटकन. बाय बाय बाय, काळजी घे. बाय. हा बाय. हे सगळं कोणी केलं? माझ्याशिवाय दुसरं कोण करणार? आपल्या प्रेमाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुमच्या लक्षात होतं? हो. हे खरंच तुम्ही सगळं केलंय? मग दुसरं कोण करणार? मला हे सगळं बघून बिलीव्हच होत नाही. म्हणजे तुम्ही असं काही सरप्राईज द्याल असं कधी वाटलंच नव्हतं. पोलीस असलो म्हणून काय झालं? पोलिसाला हृदय नसतं? नाही नसतं ना. आणि माझ्या या पोलिसाला नक्कीच हृदय आहे. पण मला खरं सांग, तुमच्या हे लक्षात होतं? खरं सांगू, माझ्या खरंच लक्षात नव्हतं. म्हणजे मला आठवतच नव्हतं की आज कोणता दिवस आहे आणि तुला काय गिफ्ट घेऊन जायचंय. हा विचार करत मी घरी येत होतो. इतक्यात रस्त्यात एका बाईची कार पंक्चर झाली आणि ते बघितल्यावर मला आपली पहिली भेट आठवली. आणि मग मी घरी आलो तर घरी रश्मी फंक्शनला गेलेली. तू पण नव्हतीस आणि तो मुत्तू रजनीकांतचा पिक्चर बघायला निघाला होता. हो का? मग घरी कोणीच नव्हतं. या संधीचा फायदा घेतला आणि मस्त अरेंज केलं. खरंच तुम्ही हे जे काय सरप्राईज दिलंय ना, खूप खुश झाले. अजून फिल्म बाकी आहे. बस बस इकडे बस. मला खरंच या सगळ्याची अपेक्षा नव्हती हो.
अगं सायली, तू पहिल्या भेटीतच मला आय लव्ह यू म्हणालीस, म्हणून मी पण ठरवलं, पण त्यासाठी मला याचा आधार घ्यावा लागला. मला आधार घ्यावा लागला, पण मला आधाराची गरज नाही. खरंच आय लव्ह यू. आपण दोघं मिळून केक कापूया. कापूया ना, पण आधी एक छोटासा डान्स. डान्स? प्लीज प्लीज, असं काय करता? मला नाही आज जमत. आज 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 अगं, आज मी Please, फक्त परेडच कर- अहो, मी फक्त अहो, मी परेडच शिकवते ना. परेड काय आज मी शिकवणार. बरं, एकदा बरं. एक एवढूसा. हे असं करायचं, हे असं जायचं आणि असं केलं की सायली, सायली तुला लागलं नाही ना? सायली, सायली तुला लागलं का? सॉरी सॉरी, मला डान्स येत नाही का? ऐक, सायली, सायली रडतेस का? हसतेस? किती घाबराला. अगं नाही, तो डान्स मी पहिल्यांदा केला का? कसे आहात हो तुम्ही? खरंच. आता फोन कुणाचा आला? एक मिनिट, आलोच. आता कोण कण म्हणला? हॅलो, हा हा बोला सर. काय किडनॅप केलेल्या मुलाच्या अड्ड्याची माहिती मिळाली? आत्ता छापा घालायचंय? हो 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 साहेब, हो हो निघतो मी. हा हो, आताच निघतो. सायली, ते फोन आला होता, ते मला. जा. अगं पण ते हो जा. असं काय करताय? खरंच खरंच जा. हो अहो युनिफॉर्म. हा हो हो किती गोंधळतात. झोपले, झोपू दे. मी उद्या तिला सरप्राईज देणार आहे. अरे तुम्ही कधी आलात? कशाला उठलीस? हो, तुम्ही असं बाहेर गेलात रात्री अपरात्री, तर मला झोप लागणार आहे का? माझ्या डोळ्याला डोळा नसतो. कशाला घाबरतेस तू? मला माहितीये तुमच्या ऑफिसची माणसं तुम्हाला पुढे पुढे पाठवतील आणि तुम्ही पण पुढे 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 जा, स्वतःचा जीव धोक्यात घालून. तुला कसं कळलं? असंच झालं. असंच झालं ना, मला माहिती होतं. हो, शेवटी मी बायको आहे तुमची. अगं पण तू काही काळजी करू नकोस, मी सिंह आहे, सिंह. हेच हेच ते सिंह. हरभऱ्याच्या झाडावर चढवायचं आणि मग सिंह सिंह करत राहायचं. या सगळ्याने बढती मिळणार आहे का तुम्हाला? अगं मी एकट्यानेच हिंमत दाखवले. काय मिळणार आहे त्याने? तुमच्या बॉसला तुमची किंमत आहे का? अगं ते राणे साहेब खुश आहेत माझ्यावर, त्यांनी उद्या सुट्टी दिली मला. सुट्टी दिली की झालं, बाकी आपल्याला काही टेन्शनच नाही. आता समजा ते किडनॅपर्स तुमच्या पाठी लागले तर? लागू देत ग, तू कशाला टेन्शन घेते? तू झोप, तू झोप ग. गुड नाईट, मी आवरून घेतो. चल बाय, गुड नाईट. गुड नाईट. लवकर आवरा. हे माझे हात कुणी बांधलेत? मी तू कोण आहेस? मी कोण आहे? मी कोण आहे? मी डेंजर डॉन. डेंजर डॉन? डेंजर डॉन. बरा सापडलास. आता मी तुला सोडत नाही. अरे मूर्खा, मी तुला बांधलंय, तू मला काय सोडणार? अरे मी तुला सोडणार नाही. अरे आधी तू मला सोड, मग मी तुला सोडणार नाही. तुला काय मी ते पकडा पकडी खेळायला आणलंय काय? अरे मी तुझं काम तमाम करणार आहे, म्हणून तर मी तुला इथे आणलंय. अरे तू आता कधीच सुटणार नाहीये. हा, कायद्याचे हात फार लांब असतात, म्हणून तर मी तुझे हात बांधून ठेवले. तू माझ्या बाजूला ये. बघ, माझ्याकडे सर्व काही आहे. बंगला आहे, गाडी आहे. तुझ्याकडे काय? पण तुझ्याकडे आई नसणार आहे. माझ्याकडे 3 आया आहेत. 3 आया आहेत? हे कसं शक्य आहे? एक सख्खी आणि 2 सावत्र आया आहे. आई ग, बोल, येतोस माझ्या बाजूला? अरे हाट.
अरे माझ्या आजूबाजूला उभं राहण्याची पण तुझी लायकी नाहीये. अरे माझ्या बाजूत जोर आहे ना तोपर्यंत मी लढणार. त्या बाजूलाच करून टाकले पाहिजे. म्हणजे तुझे हात मला देऊन टाक. ए हाताची मस्करी नाही करायची आधीच सांगून ठेवतोय. हात मला देऊन टाक. अरे हातानेच मी सगळं करतो आधी सांगतो. हात सोडून काही मग. तुझे मला हात देऊन टाक. नाही तुझे मला हात देऊन टाक. नाही तुझे मला हात देऊन टाक. तुम्हाला मी सांगितलं होतं ना, तुमच्या हातात जेवढं आहे तेवढ्याच गोष्टी करा. हाताच्या बाहेरच्या गोष्टी करू नका. आता काय हातात उरलं नाही. आता काय होणार? तुमच्या डिपार्टमेंट मधलं कोणी तुम्हाला पाहायला नाही आलं. आणि हे स्वतःचे डोळे पुसायची वेळ आली ना तरी मुत्तूची मदत घ्यावी लागते. अयो साहेब पुसू. नको मी सांगेन तेव्हाच पूस. ठीक आहे साहेब, आता तुमचं मलाच सगळं पुसायला लागतं की हो. एक तुम्ही काम करा, याचे मला वेगळा पगार वाढवून द्या. एक तर जेवण बनवायची वेगळे आणि पुसायची वेगळे. पुसू तू गप्प बस. तू तुझे डोळे पूस आधी. पुसू. अय्या चुप. तुझं नशीब चांगलं आहे की तुझं कुंकू वाचलं. अहो तुमच्या हातात तर काहीच उरलं नाही ना. माहितीये नको 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 ते नजरे पाहतात माझ्याकडे. कानाखाली वाजवेन. कशी? लाल घालेन आणि धुवेन. साहेब पुसू. काय ते तुम्ही म्हटलं दूध धुवेन, म्हटलं आधी पुसायला तयार असलेलं बरं. पुसू. माझे हात असले असते ना तू तुझा गळाच आवडला असता. जाऊ दे साहेब, आता गळा काढून काय फायदा. हात होते तेव्हा काहीतरी विचार करायला पाहिजे होता साहेब. पुसू. ए दादा आता काय झालं? आज रक्षाबंधन आहे. मीच कमनशिबी रे. गेल्या वर्षी मी तुझ्या दोन्ही हाताला राखी बांधली होती. यावेळी तुझे दोन्ही हात गेले. जाऊ दे ग. आता तू तरी काय करणार? आता मी पायाला राखी बांधणार. अगं पायाला कशाला बांधते राखी? काहीतरी ठेव ना बाकी. अरे माझं कर्तव्य मला पूर्ण करू दे ना. आता हसायला काय झालं तुला? तू साहेब अहो मॅडम आहे तुम्ही काय पण काय. अरे तसं नाही रे. अरे माझी पाठ खाजव पाठ. पाठ काजवायला सांगते तुम्हाला काय देते. काय तुम्हाला काय देते. हा. काय देते पण या म्हणे तर पगार देते. मी खाजव रे. नाही नाही जमणार. पहिले पगार द्यायला पाहिजे मॅडम. बघ द्यायला पाहिजे पहिला पगार. अरे पाठ खाजव ना नाही हे. खाजवणार. अरे प्लीज पाठ खाजव ना. नाही खाजवणार. अरे असं काय करतोय? खाजव ना. काय मुथू पाठ खाजव. ए मुथू पाठ खाजव रे. अयो हातात चहाचे ट्रे पाठ कसे काजवू. मुथू पाठ खाजव रे बाबा. अरे पाठीवर झोपलं माणूस म्हणतो पाठ काजवू. ठीक आहे पाठ पाठ काजवू तर पाठ काय. तू लवकर पाठ खाजव रे. कसं काजू. अरे काही वेळ झालं की हे माणूस. साहेब उठा साहेब. अहो असं काय. अहो मॅडम अहो सायली मॅडम अहो या की हो. हे बघा कसं करतात. अरे हो तू आधी गोंधळ करू नकोस. काय झालं? पाठ खाजव झालं की हो पाठ. आता? पाठ पाठ खाजव. अहो उठा जागे व्हा. हा. उठतात का? हा उठा उठा. अगं पाठ खाजव रे मुथू. अयो चहा प्या आधी. चला घ्या घ्या चहा प्या साहेब. तुम्ही हा. बरं वाटेल तुम्हाला. पाठ ना. घ्या घ्या साहेब चहा घ्या. काय रे? अहो साहेब मॅडम असताना मी कसं काय तुम्हाला चहा पाजू. मॅडम मला खूप वाटते की हो. काय? लाज लाज वाटते. अरे माझे हात गेल्यापासून तूच ना सगळं करतोयस. अहो असं काय करता? तुमचे हात असे काय करता? काय? हे काय आहे? हत्तीच्या. नाही साहेब हत्तीच्या नाही साधा चहा आणलाय मी. हत्तीच्या उद्या आणतो बरं काय. अरे हत्तीच्या म्हणजे मी स्वप्न बघत होतो. म्हणजे त्या डेंजर डॉनने ना माझे हातच कापले म्हणून.
काहीतरी फेकू नकोसा तू. साहेब हा चहा घ्या बघा, माझे पण हात कसे तर कापता येत तर. घेतो नाही म्हणजे आज खरंच ते स्वप्न होतं, पण ना काल मी प्रत्यक्ष डेअरिंग केलंय माहितीये का. हो म्हणजे त्या गुंड्यांच्या अड्ड्यात घुसलो आणि त्या लहान मुलाला वाचवलं. काही बोलू नकोसा. आता टीव्ही चॅनल वर जे काय दाखवतील ना त्याच्यावरून कळेल. मग तुम्हाला नाश्ता दे ना, मला भूक लागली रे. चला देतो तुम्हाला नाश्ता. चला पुढे वा. चला चला आत्ता आलो तर नाश्ता देऊन येतो. कमाल आहे, हिला माझ्यावर विश्वासच नाहीये. तुला तरी विश्वास आहे ना. हो माझा विश्वास आहे तुमच्यावर. ठीक आहे. ठीक काय नाही, आता काल प्रॉमिस केलं ते आज मोडा. आता पोलीस स्टेशन वरनं फोन येणार, मग तुम्ही जाणार. म्हणजे मला नका सांगू तुला. नाही शक्यच नाहीये. आज मला रजा मिळालंय काम फत्ते केल्याबद्दल. आता आपण चौपाटीवर जाऊया, भेळपुरी खाऊया, हातात हात घालून. अजून हात आहेत माझ्याकडे. काय नाही म्हणजे आजचा दिवस हातात आहे असं म्हणायचं होतं मला. चला तयारी करूया आपण. हो चल. चला हातात हात घालून तयारी. किती दिवसांनी असं आपण फिरायला आलोय नाही. हो मला पण आज जरा वेगळंच वाटतंय. म्हणजे असं वाटतंय की नेहमी भुरट्या चोराची केसेस पाहिल्यानंतर कधीतरी मर्डरची केस मिळते ना, तसं वाटतंय मला. चाल अजून तुम्ही तुमच्या पोलीस स्टेशनला जात. सॉरी ते पोलीस स्टेशन मध्ये असल्यामुळे ते चोर पोलीस ते चुकून निघालं. सॉरी. आपण असं करूया, आपण ना 15 दिवसाची सुट्टी काढूया. मी पण ऑफिस मध्ये सांगते बॉसला, मस्तपैकी हिल स्टेशनला जाऊया. नको थंड हवेच्या ठिकाणी जाऊया. काय हो तुमचं लक्ष कुठे आहे. काल एक तरी किडनॅपरना सापडायला पाहिजे होता. असं करूया का आपण, मी पोलीस स्टेशनला जा, मी ऑफिसला जाते. चला. सॉरी आता परत असं नाही होणार. आता फक्त मी तुझ्याबद्दलच बोलणार. म्हणजे मस्त वातावरण आहे, मस्त हवा सुटले, त्यामध्ये तू खूप छान दिसतेस. म्हणजे पानं हिरवी आहेत आणि हे माडाचं झाड किती सुंदर आहे. आणि आपण इकडे बसलोय, आजूबाजूला कोणी नाही नको. मूळ ट्रॅकवर या. हा म्हणजे त्याचं काय झालं, एकदा ना माझी ना गार्डन मध्ये ड्युटी लागली होती. हा करेक्ट आहे, बोला. आणि तिकडे एक कपल आहे ना, एक कपल ते असं बसलं होतं आणि ना ते पब्लिक प्लेसवर काहीतरी चाळे करत होते. मी ओरडलो, म्हटले पब्लिक प्लेसवर असं जाणार नाही, चला उठा इकडून. अरे लग्नाच्या अगोदर कमरेत हात घालतात म्हणजे काय. म्हणजे काय, कोणत्या लग्नानंतर सुद्धा कमरेत हात घालत नाही. हो आणि तिकडे महिनाभर माझी ड्युटी होती का. तो एक मुलगा आहे ना, तोच होता, फक्त मुली बदलत होत्या. काय मग तुमच्या नजरेने बरं दिसलंय तुम्हाला. पोलिसाची नजर आहे, पोलिसाची नजर. पोलिसाची नजर माझ्यावर पण ठेवा नाही. ओके अगं पब्लिक प्लेस आहे ही. बरं तुला भूक लागली, तू भेळवाला बघ तिकडे. भेळ खायची तुला. भेळ आपणच जाऊया तिकडे. ओरडू नका, घाबरेल. आपणच ये हातात हात घालून जाऊया. अरे बाप, खाऊया. स्टार्ट. आयो ए मेरे दिल तू गाए जा, ए आय आ ओ आ ए या. आयो तुला पण जमते. मला सांग, तो असं का करतो माहितीये. नाही मला माहिती, त्याच्या घरी जेवणाचे गॅस संपलेले असल्यावर म्हणून तो स्टोव पेटवायचं प्रॅक्टिस करतोय. तू सॉलिडच आहेस रे. हे तर काहीच नाही. मी जर साऊथ इंडियन मध्ये जर शोले काढले ना शोले, तर मी त्यामध्ये जब्बर अण्णाचं रोल करणार. अरे पण शोलेत गब्बर सिंह होता ना. साऊथ मध्ये गेले तर पिल्ले होणार की नाही. हा पिल्ले होणार. मग त्याचं काय असतं, माइंड. अयो इन्हें राज खेला. वो 2 आदमी थे और तुम 3, फिर भी कालियात वापस आ गए. क्या समझ कर वापस आ गए. तुमको क्या लगा पिल्ले खुश होएगा, हैप्पी होएगा, पप्पी देगा, झप्पी देगा, हिंगे बाहर. 4 गुंडी 5 गुंडी पो. हिंगे बाद 3 गोली, 3 एम्प्टी. किसमें गोली किसमें एम्प्टी मेरे को कुछ नहीं मालूम.
तिरुपति बालाजी मेरा कुछ नहीं मालूम। कल्लू स्वामी, अब तेरा क्या होएगा? मेरा आपा, मैंने आपको सॉल्ट खाया, इंसॉल्ट इंसॉल्ट करता है। मेरा तो शीरा खाया, उपमा खाया, मैं सिर्फ डोसा खाया है, अब चटनी खाया, भूल गया, अब गोली खा। माइंड इट। आता दुसरी ऍक्टिंग हा. अयो, येस. दूसरा एक्टिंग कॅमेरा, लाइट, ऍक्शन. बसा. भेळ देतो म्हणालात आणि चणे दिलेत, चणे दिले ना. ते पण खाताय तुम्ही. ती बाबा, मला गार्डन मध्ये आलं असं वाटतच नाहीये. बोर झालंय मला. आपण खरंच कुठेतरी पिकनिकला जाऊया ना. आपण आउट ऑफ इंडिया जाऊया. काय हो, तुमचं माझ्याकडे लक्षच नाही. अगं अगं तुझ्याकडेच लक्ष आहे, मी तुझ्या डोळ्यातच बघतोय. काय दिसतंय तुम्हाला माझ्या डोळ्यात? रूपा. मला माझ्या डोळ्यात रूपा दिसतेय. ती बघ रूपा. कोण रूपा? कसली ती रूपा? बघ ती बघ. कोण? ही काय? साऱ्या जगामध्ये बघा कशी चाले प्रेमासाठी गंमत जम्मत कोणामागे कोण कसे धावे कशासाठी नाही सांगत प्रेम कसं असावं माप नाही जरी प्रेम नाही कुणाचीही मक्तेदारी प्रेम नाही कुणाचीही मक्तेदारी चल